विद्यार्थ्यांनो नमस्कार. BA BCom BSc द्वितीय वर्ष चौथ्या सत्राचा आज आपण पुढील पाठ पाहणार आहोत. खरं तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित असणारा हा पाठ, ज्याचं नाव शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती घालविण्याचे उपाय या नावाचा मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेला हा पाठ आपण बघूया. मित्रांनो, आपण जेव्हा म्हणतो की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत वगैरे असं म्हणत असताना किंवा सातत्याने आपल्या कानावर एक शब्द पडतो की पुरोगामी असणारा हा महाराष्ट्र, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा म्हणजे या महाराष्ट्रातला विवेकी विचार, या महाराष्ट्राचा वैश्विक विचार, या महाराष्ट्राचा विज्ञाननिष्ठ विचार असणारी ही लोक किंवा हा विचार असणारी लोक म्हणजे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या सुद्धा जगण्याच्या विषयी विचार करणारा, विवेकाने माणसं जगली पाहिजे यासाठी धडपडणारा असा समाज, असा वैचारिक वर्ग ज्यांची सुरुवात किंवा अशा माणसांची ओळख आपल्याला अगदी बुद्ध लोकायत असतील, अगदी अलीकडे महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक महामानवांनी या महाराष्ट्राला एक वैचारिक वारसा दिला. या महाराष्ट्राची एक वैचारिक जडणघडण केली. वैचारिक चेहरा, विवेकी चेहरा, पुरोगामी चेहरा महाराष्ट्रातल्या एकूण या महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये या जडणघडणीला दिला. आणि अशा या विचाराची आपल्याला सातत्याने जाणीव होते. जेव्हा आपण इतर देशातल्या इतर प्रांतांकडे बघतो तेव्हा महाराष्ट्राचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. याचं कारण हेच की ही पुरोगामी विचारधारा, ही वैश्विक विचारधारा, ही विज्ञाननिष्ठ विचारधारा आणि संविधानाला मानणारी विचारधारा, अशा अनेक विविध पैलूंचा विचार आपल्याला येतो. आणि निश्चितच महाराष्ट्राची एक बुद्धिजीवी वाटचाल, बुद्धिजीवी वेगळेपण आणि महाराष्ट्राचं वैचारिक वेगळेपण स्पष्ट होतं. या पाठाचे लेखक मुकुंदराव पाटील यांचंही कार्य अशाच पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचा थोडक्यात आपण परिचय बघूया. मुकुंदराव पाटलांचं लेखन हे या पिढीला किंवा त्यांचं लेखन परिचित नाही असा महाराष्ट्रातला माणूस असणार नाही. कारण मुकुंदराव पाटलांनी सुद्धा महात्मा फुल्यांच्या वारसा घेऊन किंवा सत्यशोधकीय विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये आपली वाटचाल करत असताना आपल्या भोवती असणाऱ्या अनेकांचं जगणं बघत त्या जगण्याचा सूक्ष्मपणे विचार करत त्यातून लोकांची स्थिती कशी सुधारेल यासाठी विवेकाने उपाय देणारा हा एक लेखक, हा एक विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेला. आणि त्यांचा थोडक्यात परिचय आपण पाठाच्या निमित्ताने बघूया. मुकुंदराव गणपतराव पाटील असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1985 झाला आणि मृत्यू 4 डिसेंबर 1967 झाला. त्यांचा परिचय, त्यांचा जन्म इसवी सन 1993 वयाच्या 27व्या वर्षी गणपतराव पाटील यांचे निधन झाले. त्यांची आई काशीबाई आणि पत्नी लक्ष्मीबाई यांना आधाराची गरज म्हणून आणि तरवडी येथील शेतीवाडी व पाटीलकीला धनी पाहिजे म्हणून काशीबाई यांनी आपला भाऊ कृष्णराव भालेकर यांचा मुलगा लक्ष्मीबाई यांच्या मांडीवर देऊन कृष्णराव भालेकर यांचा पुत्र मुकुंदराव हा दत्तक घेतला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 7 वर्ष होते. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले सत्यशोधक समाजाचे कार्य दिनमित्र साप्ताहिक पुढे त्यांच्या इसवी सन 1910 मृत्यूनंतर मुकुंदराव पाटील यांनी 1910 ते 1967 अखंडपणे चालविले. दिनमित्र साप्ताहिकाच्या लेखणीमधून मुकुंदराव पाटलांनी सत्यशोधक समाजाच्या विचार प्रणालीचा प्रचार केला. त्यांचे शिक्षण 3री पर्यंत झाले होते. परंतु दिनमित्रच्या संपादक पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी वेद, श्रुती, स्मृती, पुराणे, संत साहित्य इत्यादींचा अभ्यास केला. संस्कृत व इंग्रजी भाषा घरीच शिकली. ते जिज्ञासू व जिद्दी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात सुसूत्रता, मुद्देसूदपणा, प्रखरपणा आला. प्रेमकाव्य लिहिण्याच्या वयात त्यांनी शेती, शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार यांच्या दुःखांना आणि वेदनांना आपल्या लेखणीतून आविष्कृत केले. त्यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. यामध्ये त्यांनी ब्राह्मण कर्मकांडाचा व मनुस्मृतीतील विचारांना विरोध केला आहे. होळीची पोळी
फोळीची पोळी 1910 ते 12, चंद्रलोकी विलक्षण रूढी अथवा दादासाहेबांची फजिती, दड्डा छत्री परांडे, तोबा तोबा, राष्ट्रीय तरुण अशा त्यांच्या विविध गाजलेल्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत. त्यांनी या पाठामधून जे विचार मांडले, हा पाठ म्हणजे दीनबंधू या मासिकामध्ये प्रकाशित झालेला त्यांचा एक अग्रलेख आहे. दीनमित्रमधून प्रकाशित झालेला त्यांचा अग्रलेख आहे. त्यांनी सुमारे 2750 अग्रलेख लिहिले. त्यातून विविध विषय या अग्रलेखामधून चर्चिले. त्यात शेतकऱ्यांच्या अन्न वस्त्र निवारा या संबंधीच्या मर्यादित गरजांचा उल्लेख केला आहे. पण या गरजाही ते पूर्ण करू शकत नाहीत. इतके या देशातले किंवा या महाराष्ट्रातले शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत आहेत, असा विचार मांडत त्यांनी प्रस्तुत लेखामधून या शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याची 100 वर्षापूर्वीची जी अवस्था होती तीच अवस्था प्रस्तुत कालखंडामध्ये सुद्धा आहे. आणि ही स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, समाजाने शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, शासन म्हणून जी भूमिका शेतकऱ्यांच्या साठी शासन घेतं, या भूमिकेमध्ये काही बदल करायला हवेत का, अशा अनेक बारकाव्याचा विचार करत शेतकऱ्याला विज्ञाननिष्ठेची जाणीव करून देत जुन्या विचारांमध्ये गुंतलेल्या अडकलेल्या शेतकऱ्याला, अनेक रूढी परंपरेमध्ये अडकून स्वतःची प्रगती थांबवलेल्या शेतकऱ्यांच्या समोर ते एक नवा विचार मांडतात आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी धडपडतात. त्यांचा पाठ खूप विस्तृत पाठ आहे, पण या पाठाच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी आपण चर्चूया. मित्रो, एक लक्षात घेऊ की महात्मा फुले असं म्हणाले होते की शेतकऱ्याचा मुलगा ज्या दिवशी डॉक्टर इंजिनियर होणार नाही, संशोधक होणार नाही, त्या दिवसापर्यंत शेतकऱ्याचे हाल थांबणार नाहीत. कारण शेतकऱ्यांना नागवणारी ही जी सावकारी व्यवस्था आहे, ही सावकारी व्यवस्था अज्ञानी शेतकऱ्याला सातत्याने नागवत असते, सातत्याने त्याच्या भोळेपणाचा, त्याच्या अज्ञानीपणाचा फायदा घेत असते. आणि या सगळ्या परिस्थितीला जर थांबवायचं असेल तर शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे, त्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे. त्यांनी अनेक अखंडामधून सुद्धा हा विचार प्रस्तुत केला. अनेक अखंड महात्मा फुल्यांचे हा विचार बोलून दाखवतात. ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही दान द्या, विद्यार्थ्यांना अन्नदान द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवा. हे यासाठीच सांगत होते की समाजातल्या काम करणाऱ्यांची, कष्ट करणाऱ्यांची स्थिती सुधारावी, हा यामागचा महत्त्वाचा हेतू होता. आणि प्रस्तुत पाठामध्ये सुद्धा लेखक हेच सांगतात. या पाठाचा सारांशाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आजही फारशी परिस्थिती सुधारलेली नाही आहे. म्हणजे आज आपण बघतो की पडला तर पाऊस खूप पडतो, नाही पडला तर पडत नाही. जिकडे पाऊस पडतो तिकडे पाऊस पडतो, पडलेला पाऊस वाहून जातो. पाणी साठवण्याचे आमच्याकडे फार काही वेगवेगळे मार्ग आम्ही अवलंबलेले नाही आहेत. शेततळ्यासारखी सोय आली आहे, विहिरी आल्यात, पण ही सगळी व्यवस्था जोपर्यंत शेती सुधारली पाहिजे याकडे वळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची शेती सुधारणार नाही. आणि शेतकऱ्याला सुद्धा आज फारसी या परिस्थितीतून बाहेर वाट काढण्याची परिस्थिती तयार होत नाही. अशा एकूण परिस्थितीमध्ये लेखकांनी मांडलेले विचार अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मार्गदर्शक असे आहेत. आपण काही महत्त्वाच्या गोष्टी मुकुंदराव पाटलांनी नोंदवलेल्या अगदी धावत्या घेऊया, कारण वेळ आणि या पाठाच्या एकूण सगळा विषय मांडत असताना महत्त्वाच्या विषयाकडे आपण बघत पुढे जाऊया. इथे मुकुंदराव पाटील असं म्हणतात की शेतकऱ्याची परिस्थिती आज अत्यंत दयनीय आहे. वेळेवर पाऊस पडत नाही, त्यामुळे म्हणावे असे पीक निघत नाही. जे थोडे बहुत पीक येते ते सावकाराच्या वही खात्याची व शेतसाऱ्याची बराबरी करण्यात जाते. मग वर्षाची दाना वैराण धडूच घोंगडी यांची ती तानाताण होते. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतू जनावराबरोबर जनावराप्रमाणे काम करणारा हा शेतकरी सतत हाल अपेष्टेमध्ये असतो. आणि मग आपली स्थिती कधी सुधारणार, ह्या दयनीय स्थितीमध्ये जणू तो स्वतःला किंवा या दयनीय स्थितीमध्ये ते चक्र त्याचं बनतं आणि या चक्रामध्ये तो पिसल्या जातो. पुढे लेखक असं म्हणतात की आपली स्थिती अशी म्हणजे याच जनावरांसारखं राहावं, जनावरांसारखं मरावं अशी आपल्या शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे.
आणि पुढे ते असं म्हणतात की पल्लेच्या पल्ले कापूस पिकून त्याला पुरती लंगोटीही मिळत नाही, खंडी खंडी धान्य पिकवून त्याला नहारीस अखंड भाकर मिळत नाही, मनाचे मन दूध तूप तयार करणारा शेतकरी सणावारालाही त्याला तुपाची धार मिळत नाही, दुधाचा थेंब मिळत नाही. आणि अशी आपली भयंकर अवस्था आज शेतकऱ्याची आहे. मित्रांनो, खरं आहे या देशाचा पोशिंदा म्हणत असताना, या देशाला अन्न देणारा, या देशाचा अन्नदाता म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या एकूण त्यांच्या जगण्याचा विचार करून जे नियोजन त्या काळी केलं होतं, ते नियोजनसुद्धा आम्ही स्वतःला विज्ञानवादी म्हणत असताना, आम्ही स्वतःला विकसनशील देशातला नागरिक म्हणत असताना, तशीसुद्धा त्या व्यवस्थेपेक्षाही खूप वेगळी, खूप चांगली, अजून दर्जेदार व्यवस्था उत्तरोत्तर व्हायला हवी. पण हळूहळू आम्ही मागे येतो की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आज आपण बघतो आणि या देशाचा पोशिंदा म्हणत असताना आज शेतकरी आत्महत्या करतो, हजारोंनी शेतकऱ्यांची आत्महत्या होतीये. आज आपण बघतो की पावसामध्ये, पुरामध्ये वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांचं, जनावरांचं प्रमाण प्रचंड आहे. एवढंच नव्हे तर आपत्कालीन मृत्यूचं प्रमाणही खूप आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी, एकीकडे हजारो कोटीचं कर्ज माफ होणारा हा देश, पण शेतकऱ्यांच्या कर्जासाठी मात्र प्रचंड चर्चा केली जाते. त्याच्या कर्जाच्या कारणांचा विचार केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर होणाऱ्या कर्जाचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मानसिकतेने विचार होतो. परंतु शेतकऱ्यांचं जगणं याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि तो प्रगतिशील शेतकरी झाला पाहिजे. त्यालाही त्याचं आयुष्य सुखासमाधानानं जगता आलं पाहिजे. याकडे मात्र फारसं लक्ष आमचं राहत नाही. आणि इथे मात्र लेखक अत्यंत सूक्ष्मपणे सांगतो की हजारो टन धान्य निर्माण करणारा, उत्पादन करणारा शेतकरी, त्याला मात्र अखंड भाकर मिळत नाही, अशी आमची अवस्था आहे. आणि पुढे असं म्हणतात की मग शेतकरी हा अत्यंत परिस्थितीने ग्रासून गेलेला आहे, गंजून गेलेला आहे. त्याला दारिद्र्याचा असा भयंकर रोग लागलेला आहे आणि यातून त्याची लाखो कुटुंब शेतकऱ्याची आज दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. या दारिद्र्य नावाच्या महाभयंकर रोगाचा बिमोड जर करायचा असेल तर त्यांनी स्वतः कंबर कसली पाहिजे. जर आपण असे करणार नाही तर आपली पुढील पिढी कुत्र्या मांजराच्या स्थितीमध्ये राहणार. आणि म्हणून या परिस्थितीला स्वतः आपण विचार करून बाहेर पडणं गरजेचं आहे, असा लेखक इथे सांगतो. इथं मुकुंदराव पाटील असं सांगतात आणि मग सांगतात की मग यासाठी काय करायला हवं. तर आपण बघतो की यासाठी आज आपण बघतो की अनेक कृषी प्रदर्शनं भरतात, अनेक नव्या अवजारांची निर्मिती होते, पण आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापर्यंत ते येत नाही. कृषी प्रदर्शन कुठल्या तरी लांब मोठ्या शहरामध्ये होतं, ग्रामीण भागातला छोटा शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. इथं लेखक असं सांगतात की साधा आपल्या शेतात पिकलेला कापूस जेव्हा आपण बाजारात जाऊन विकतो किंवा फेडरेशनला विकतो, तेव्हा त्या कापसामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि अनेक प्रकारचे वस्त्र, अनेक प्रकारचे उद्योग त्यातनं निर्माण होतात. पण शेतकऱ्याच्यासाठी मात्र असं होत नाही. त्याच्यासमोर वेगळा पर्याय नसतो. तो रात्रभर, दिवसरात्र काबाड कष्ट करतो. ऊन वारा थंडीची कसल्याही प्रकारची पर्वा न करता रात्रंदिवस राबतो. पण त्याला मात्र याच्यातून वेगळे पर्याय निर्माण होत नाहीत किंवा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होत नाही. पुढं लेखक असं म्हणतात की मग हल्लीची शेतकऱ्याची परिस्थिती जर आपण बघू तर पूर्वीच्या शेतकऱ्यांच्या गरजांपेक्षा आताच्या शेतकऱ्याच्या गरजा फार वाढल्या आहेत आणि त्याची भरपाई करण्यास शेतकऱ्याच्या डोक्यात ज्ञानाचा, विद्येचा साठा मुळीच नाही. आपला मार्ग भराभर आक्रमित आहेत आणि शेतकऱ्याचे ज्ञान जागच्या जागी बसलेलं आहे. म्हणजे कुठलाही उद्योगाचा तुम्ही विचार करा, अगदी साधा किराणा मालाचं दुकान जरी गावातलं तुम्ही विचार केला तर त्या दुकानाच्या एकूण जागेमध्ये, दुकानात ठेवण्याच्या सामानामध्ये किंवा तराजूमध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल झालेला दिसेल, पण शेतकऱ्यांच्या कुठल्याही अवजारामध्ये बदल झालेला दिसणार नाही. तेच नांगर, तेच वखर असेल, तोच विळा असेल, तेच कोळपा असेल. मग याच्यामध्ये अद्यावत सुधारणा जोपर्यंत आम्ही करणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला ह्याची जाणीव होणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याला हे नवं दिसणार नाही, तोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये फारसं काही येणार नाही, असं लेखक इथं सांगतात. आणि मग पुढं लेखक इथं म्हणतात की हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा हा शेतकरी आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये अडकलेला दिसतो आणि या पारंपरिक शेतीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्याची मुक्ती केल्याशिवाय
शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. आणि मग हे सांगत असताना इथं शेतकरी आणि मग शेतकऱ्याची परिस्थिती सांगत असताना काही महत्त्वाचे मुद्दे इथं लेखक अधोरेखित करतात. ते असं म्हणतात की आता जहागीरदाऱ्या, श्रीमंत्या, पाटीलक्या राहिलेल्या नाही आहेत. जमिनीचे तुकडे झालेत, कुटुंबाचं विभाजन झालं, कुटुंबाच्या विभाजनाबरोबर जमिनीचे तुकडे झाले. जमिनीचे तुकडे होत असताना या जमिनीच्या तुकड्यामध्ये विभागलेला शेतकरी आणि मग त्याची खालावत चाललेली स्थिती, त्याची विफल होत चाललेली मानसिक स्थिती, एकीकडे वाड्यांवर राहणारा, बुरुजांवर राहणारा, गावचा कारभार बघणारा, अत्यंत संयमाने, विवेकाने गावाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, किंवा एकूणच गावाच्या रचनेमध्ये सातत्याने राहणारा हा शेतकरी, हा माणूस, हा शेतमालक हळूहळू या तुकड्यामध्ये विभागला गेला. आणि त्याची एक तुकड्यामध्ये विभागलेल्या शेतकऱ्याची एक वेगळी अवस्था निर्माण झाली आहे. आणि ही अवस्था निर्माण होण्यासाठी जशी व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था जबाबदार आहेत, तशाच अनेक गोष्टीही जबाबदार आहेत, असा इथं लेखक सांगतात.